नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मेथी दाण्याची पौष्टिक रस्सा भाजी। ही मेथी दाण्याची भाजी खूप पौष्टिक असते आणि खास करून यामध्ये मधुमेह कमी करण्याची क्षमता असते। तर चला ही भाजी कशी करायची बघूया। मेथी दाण्याची भाजी करण्याकरता इथे आपल्याला अर्धी वाटी मेथी दाणा घ्यायचा आहे आणि याला 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे। त्यानंतर याला रात्रभर आपण एका चाळणीमध्ये काढून ठेवायचं आहे आणि याचे मोड काढून घ्यायची आहे। दुसऱ्या दिवशी याचे छान मोड निघतात। त्यानंतर याची भाजी करायला घ्यायची आहे। तुम्हाला जर मोड काढायचे नसेल तरी चालते, पण याचे मोड काढले तर हे अजून पौष्टिक होते, त्यामुळे आपण याचे मोड काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण मेथी दाण्याची मोड काढून घेतली। आता भाजी करायला घ्यायची आहे। इथे मी भाजी करण्याकरता वाट्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं आहे। आपलं जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालायचा आहे। लसूण आपल्याला भरपूर घालायचं आहे, याने आपल्या भाजीला चव छान येते। त्यानंतर याला 2 मिनिटं छान होऊ द्यायचं आहे। याचा कच्चेपणा दूर झाला की यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कढीपत्ताही घालून घ्यायचा आहे। मेथी दाण्यामध्ये कढीपत्त्याचा स्वाद छान येतो आणि याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत कांद्याचा याला परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा छान परतला गेलेला आहे। बघू शकता तुम्ही छान तांबूस कलर आलेला आहे। यामध्ये आपण सुके मसाले घालायचे आहे। मी हळद घातली आहे, आवडीनुसार तिखट, आणि इथे आपल्याला धने पावडर घालायचे आहे। इथे मी धने पावडर घालत आहे। धने पावडर घातल्याने सुद्धा आपल्या भाजीला छान चव येते। धने पावडर आणि जिरे पावडर दोन्ही घालायचं आहे आणि गोडा मसालाही घालायचा आहे। तुम्ही इथे तुमचा घरगुती कोणताही मसाला घालू शकता। हे 1 मिनिट परतून घ्यायचं आहे मसाले, म्हणजे आपल्या मसाल्याला छान चव येते। त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टमाटर घालायचा आहे। याने पण आपल्या भाजीला खूप छान चव येते। टमाटर घातल्याने तुम्हाला आवडत असल्यास नक्कीच घाला आणि याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत, हे टमाटर मऊ होतपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे। मी हे टमाटर छान परतून घेते, याला सॉफ्ट करून घेते आणि इथे आपले टमाटर छान लवकर सॉफ्ट झाले पाहिजे याकरता इथे मीठ घालायचं आहे चवीकरता आणि हे छान आपण होऊ द्यायचं आहे। आता मी छान टमाटर छान सॉफ्ट करून घेते। इथे आपले टमाटर सुद्धा सॉफ्ट झालेले आहे, बघू शकता तुम्ही। आता यामध्ये आपण मोड आलेले मेथी घालायची आहे आणि ही मेथी सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे छान 1-2 मिनिटं मसाल्यामध्ये। ही मेथी छान परतून घेते। यामध्ये भरपूर जीवनसत्व असते मेथीमध्ये, तुम्हाला माहीतच आहे। पोटाच्या विकारासाठी वगैरे खूप गुणकारी असते। आपलं वाढतं ब्लड प्रेशर याने कंट्रोलमध्ये येते। आता आपण परतून घेतलं आहे छान। आता यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकणावर आपण पाणी घालायचं आहे आणि हे छान 2-3 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे मेथीला। आपण मेथी दाणे छान शिजवून घेतले आहे। आता आपण बघूया आपली भाजी। इथे बघू शकता आपली मेथी दाणा छान शिजलेला आहे। आता याला एकदा परतून घ्यायचं आहे छान। इथे एकदा परतल्यानंतर इथे आपल्याला झाकणावरचं गरम पाणी घालायचं आहे। आपल्याला रस्सा भाजी करायची आहे। तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, पण रस्सा भाजी छान लागते खायला, म्हणून आपण इथे रस्सा बनवत आहोत। आणि आता हेही छान परतून घ्यायचं आहे। आपण परतलं छान हे। आता यावर परत एकदा झाकण ठेवून द्यायचं आहे आणि इथे झाकण ठेवून आपण छान अजून काही वेळ शिजवून घ्यायचं आहे। आपण काही वेळ शिजवून घेतली होती भाजी। आपली भाजी आता पूर्णपणे रेडी झालेली आहे
खायसाठी अशी छान पौष्टिक भाजी। आपला रस्सा खूप घट्ट झाला नाही आहे, पातळ झाला नाही आहे। यामध्ये मी कोथिंबीर घातली आहे। आता आपण सर्व करूया। अशा तऱ्हेने तयार झालेली आपली मेथी दाण्याची पौष्टिक रस्सा भाजी। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।